खरं तर ज्यावेळेस पासून धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलेलं आहे, त्यावेळेस पासून ही चर्चा सतत होती. ती म्हणजे धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात येणार आणि आता यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सध्या दिसून येत आहे. कारण जी माहिती समोर आलेली आहे, त्या माहितीनुसार धनंजय मुंडे आता लवकरच मंत्रिमंडळात प्रवेश करणार आहेत की काय, अशा प्रकारचा प्रश्न किंवा अशा प्रकारची जी काही आहे, ती माहिती समोर आलेली आहे. नेमकी ती माहिती काय आहे? धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात दिसू शकतात, तर नेमकं ते मंत्रिमंडळ कोणतं असू शकतं आणि धनंजय मुंडे मंत्रिमंडळात जाणार का? हा महत्त्वाचा मुद्दा याच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे. नमस्कार, मी रणजित आणि मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस पासून वाल्मिक कराड यांचं नाव आलं, त्यावेळेस पासून कुठेतरी धनंजय मुंडे यांच्यावर वेगवेगळे आरोप लावण्यात आले, एलिगेशन लावण्यात आले आणि यामध्ये धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी आहेत म्हणून कुठेतरी धनंजय मुंडेंना सुद्धा मंत्रिमंडळातून पायउतार करा, अशा प्रकारची मागणी ही वेगवेगळ्या लोकांमधून किंवा समाज माध्यमातून येऊ लागल्यामुळे एक निर्णय घेण्यात आला. अजित पवार होते त्यावेळेस आणि त्यावेळेस उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचे जे काही धनंजय मुंडे होते, त्यांना पायउतार करण्याची अजित पवारांनी आदेश दिला आणि धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा घेतला आणि थेट राज्यपालाकडे नेऊन दिला आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देतो, अशा प्रकारचं धनंजय मुंडे यांनी त्यावेळेस सांगितलं. पण त्यावेळेस वादविवाद झाला. काही लोक म्हणाले हे चुकीचं झालं. धनंजय मुंडेंची जी काही पायउतरणी झाली आहे मंत्रिमंडळावरून, ती पायउतरणी कुठेतरी चुकीची झाली आहे आणि लवकरच धनंजय मुंडे यांचा पुन्हा शपथविधी व्हावा आणि पुन्हा मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना घेण्यात यावे, अशा प्रकारचं सध्या चर्चांना उधाण आलं त्यावेळेस आणि त्यानंतर सुद्धा काही चर्चांना उधाण आलं. पण यामध्ये अजितदादा पवार असतील यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले अशा प्रकारचं सांगण्यात येत होतं. मात्र त्यावेळेस जमलं नाही. पण आता अजितदादा हे गेलेले आहेत आणि कुठेतरी पक्षामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. ती पोकळी कशी तरी भरून काढायची आहे आणि मंत्रिमंडळ जे की एक मोठा नेता, अर्थमंत्री, राज्याचे अर्थमंत्री कुठेतरी जो लेवलचा नेता होता अजित पवार, त्या लेवलमध्ये कुठेतरी नेता सापडत नसला तरी सुद्धा ती पोकळी भरून काढण्याची कुठेतरी संधी ही आता राज्य सरकारला केंद्र सरकारने दिल्याची सध्या दिसत आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे एक पावसाळी अधिवेशनाच्या आधी. म्हणजे पावसाळी अधिवेशन ज्या वेळेस लागायचंय त्याच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मग आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे तर त्यामध्ये धनंजय मुंडे सुद्धा आहेत. धनंजय मुंडेंचं नाव येऊ शकतं, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. मग धनंजय मुंडे जर या मंत्रिमंडळात शिरले, धनंजय मुंडे जर मंत्रिमंडळात गेले, तर त्यांचं जे काही जुनं खातं होतं तेच त्यांना देण्यात येईल, अशा प्रकारची सुद्धा माहिती सांगण्यात येत आहे. पण आता या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात जाणार असतील तर देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस परळीमध्ये आले होते, त्यावेळेस तिथं त्यांनी घोषणा केली असती, अशा प्रकारचं सुद्धा काही लोक सांगतात. पण याच्यामध्ये कुठेही घोषणा करण्यासारखा विषय किंवा हे सगळं जे असतं ते चर्चा अंती विषय निघणारे असतं. त्याच्यामुळे काही विषय जे गुपित असतात ते फक्त देवेंद्र फडणवीस किंवा राजकारणामध्ये असतात ते राजकारणी कदाचित सांगत नसतात. परंतु लवकरच आता या सगळ्या मध्ये निर्णय नक्कीच होऊ शकतो. मात्र बघणं महत्वाचं आहे की धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होतो का आणि ते झाल्यानंतर जी पुढची परिस्थिती आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. कुठेतरी सामान्य किंवा ज्या लोकांना अजून सुद्धा वाटतंय काही लोकांना की धनंजय मुंडे यांची काहीतरी चुकी आहे, मात्र सिद्ध कुठेही झालेलं नाही आणि कुठेही काही त्याचा विषय निघालेला नाही आहे. त्याच्यामुळे आता बघणं महत्वाचं आहे धनंजय मुंडे यांचं नाव पुढे येतं का, धनंजय मुंडे मंत्रिमंडळात शिरतात का. मात्र मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे हे मात्र खरं आहे आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये धनंजय मुंडेंचं नाव येतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.